हॅलो फ्रेंड्स, आज आपण इलेक्शन्सच्या रिझल्टची वाट बघतो आहोत. उद्या निकाल आहे निवडणुकीचा आणि खरं तर हे उद्या केलं असतं, पण उद्या मी बिझी असणार बघण्यात. त्यामुळे म्हटलं आजच तुम्ही घ्यावा. इलेक्शन्सच्या विषयी मला खूप इंटरेस्ट आणि माझ्या वडिलांनी, आम्ही त्यांना आप्पा म्हणायचो, उद्धव गोपाळ कुलकर्णी किंवा UG काका, तर त्यांनी तर सर्व इलेक्शन्समध्ये क्लार्क, सिनियर क्लार्क, हेड क्लार्क, नायब तहसीलदार, तहसीलदार अशा विविध भूमिकांमध्ये इलेक्शनमध्ये काम केलं आणि पंचायत इलेक्शन्सना तर ते रिटर्निंग ऑफिसर म्हणूनही जात असत. तेव्हा इलेक्शनबद्दल मला त्यांनी लहानपणी कुतूहल जागृत करून त्याचा सर्व इतिहास सांगितला. आज जे चाललंय की बॅलेट पेपरवर घ्या, बॅलेट पेपरवर घ्या, तर ते केलं नव्हतं असं नाही, तेही झालं होतं. अनेक प्रकारे त्यातही गडबड होत असे आणि त्याचा इतिहास तर फार रंजक आहे. म्हणजे सुरुवातीला काय होतं की ते तुम्ही बॅलेट पेपर टाकला का नाही, बरोबर टाकला का नाही, कोणी बघायचंही नाही. मग काय करायचं, जो माणूस आत जायचा त्याला जर काही असे स्ट्रे इकडं तिकडं पडलेले बॅलेट पेपर दिसले तर तो उचलून आपल्या फेवरच्या कॅन्डिडेटच्या ह्याच्यात टाकायचा. मग हळूहळू इलेक्शनच्या लक्षात आलं. मग छापील बॅलेट पेपर आले आणि काही वेळा तर बॅलेट पेपरमध्ये इतके कॅन्डिडेट्स उभे राहायचे की ते इतकं मोठं होतं की मोठे मोठे डबे एकेका बूथसाठी लागायचे. तर आणि ते पहिल्यांदा सगळं एम्प्टी करायचं एका ठिकाणी डबे, काही नंतर ते अनफोल्ड करायचे सगळे, मग काउंट करायचे, मग कोणी ऑब्जेक्शन घेतलं एखाद्यानं तर रिकाउंटिंग व्हायचं. अशा अनेक प्रोसेसमधनं ते इलेक्शन जात असत. तर माझ्या वडिलांना तो सगळाच अनुभव प्रत्यक्ष आला आणि 77ची जी फेमस निवडणूक होती त्यावेळेला मी बंगलोरला होतो खरं तर, पण आम्हाला काही सुट्टी मिळाली म्हणून आम्ही महाराष्ट्रात आलो. ती लोकसभेची निवडणूक होती. तर माझे वडील काम करत बसले होते रात्री 2 वाजले तरी, आणि ते जे इलेक्शनचं काम करत होते ते कलेक्टरना दिसू शकत होतं त्यांच्या खिडकीतनं.
त्यांनी बघितलं लाईट इतका वेळ कसा काय जळतोय, म्हणून ते आले तर त्यांनी बघितलं की वडील आणि त्यांचे 2-3 सहकारी अजून काम करतात होते. त्यामुळे ते म्हणाले, नाही कुलकर्णी, असं नाही करायचं. तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्याल, कारण जर बरोबर त्या इलेक्शनच्या दिवशी जर तुम्ही आजारी पडला तर मला किती अवघड जाईल सगळं. त्यामुळे तुम्ही अशी रिस्क बिलकुल घेऊ नका. आता घरी जा, झोपा आणि उद्या जितकं काम होईल ते इतक्या वेगात करा. मग वडिलांचा नाईलाज झाला, आले ते आणि त्यांनी मग विश्रांती घेतली. परत दुसऱ्या दिवशी कामाला बसले. मग ते बरोबर 10 वाजता निघायचे पुढचे काही दिवस. इलेक्शनच्या दिवशी, आदल्या दिवशी मात्र भरपूर काम केलं त्यांनी. आणि कलेक्टरही येऊन बसले होते बघायला सगळे पूर्वतयारी. आणि ती निवडणूक त्यांच्या एरियात तर अत्यंत चांगल्या रीतीनं पार पडली. त्यावेळेला नेमका मी तिथे होतो हे सगळं बघायला, हे विशेष. खरं म्हणजे मी स्टुडंट होतो, शिकत होतो, अजून बंगलोरला होतो. तर त्या म्हणजे हा जो इतिहास आहे की बॅलेट पेपर टू EVM हा मोठा रंजक आहे. आणि जे लोक आज गळे काढतायत अक्षरशः की बॅलेट पेपरने घ्या, त्यांना कल्पना नाही की जर बॅलेट पेपरनं आपल्या देशात इलेक्शन झाल्या तर किती पेपर लागेल आणि त्यासाठी किती झाडं कापावी लागतील. त्यामुळं EVM हे एक वरदान आहे. आणि अनेक वेळा सिद्ध झाले की EVM मध्ये गडबड करणं अशक्य आहे, कारण हे स्टँड अलोन मशीन आहे. याला कुठल्याही प्रकारचं एक्सटर्नल सोर्स नाही. त्याला जे सिलेक्ट केलं जातं त्यावेळेला जे कॉन्टेस्ट करणारे असतात, निवडणूक लढवणारे असतात, त्यांचे प्रतिनिधी तिथे हजर असतात. मग यथावकाश मतदान होतं. त्यावेळेला त्याच्याबरोबर जातात आपापल्या बूथपर्यंत, त्याच्या मागे मागे. आणि मतदान झाल्यावर ते परत जेव्हा सेफमध्ये ठेवलं जातं सगळ्या EVM मशीन्स, त्यावेळेला ते परत हजर राहतात. आणि आता काही निवडक याच्यामध्ये स्लिप पण दिसते, म्हणजे तुम्ही कोणाला मतदान केलंय ते तुम्हाला कळू शकतं. ही सोय इलेक्शन कमिशन हळूहळू सर्व बूथमध्ये आणणार आहे. तर अशा तऱ्हेनं जर आपण हा फायदा पाहिला वातावरणीय किंवा एन्व्हायरमेंटचा, तर तो प्रचंड आहे, प्रचंड. म्हणजे अनेक झाडांचा कत्लेआम आपण थांबवलेला आहे, ज्याच्यामुळं जंगलं सुरक्षित आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की कमीत कमी पर्यावरणाची काळजी असलेल्या सर्वांनी
उगीचच EVMवर तोंडसुख घेऊ नये. धन्यवाद.